कसं आहे माहिती का, अन्यायाचा दिवस पण शोधून काढलाय पेशवाई सरकारने, असं माझं म्हणणं आहे. पेशवाई सरकारने काय केलं, आज पण पेशवाई जिवंत आहे याचं सबूत दिलंय. फक्त अधिकारी हे निमित्त आहे. ह्या 5 मुली लढल्या असत्या तर काय देशाचं वाटोळं झालं असतं. काय असं नेमभंग केलता. 15 मिनिटं त्यांनी सांगितलं होतं 11 ते 3 मध्ये या, असं स्पेसिफिक टाइम दिला नव्हता मुलींना. या सगळ्यात तरुण मुली आहेत. यात काही मुली इतक्या उच्च शिक्षित आहे. एक तर मुलगी आमची कोमल वकील आहे, प्राची आमची सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. मग सगळ्या कांबळे वहिनी आमच्या चांगल्या शिकलेल्या आहेत. सुशिक्षित उमेदवारांना मुद्दामून अडाणी लोकांना निवडून आणण्याकरता आणि ज्यांनी विचारधारा बदलली, म्हणजे अक्षरशः ज्यांनी पेशवाई स्वीकारली, अशांना निवडून आणण्याकरता आमच्या खरोखरच्या एससी समाजावरती हा अन्याय आजच्या दिवशी ठरवून केलेला आहे. मांजरीमधल्या एससी समाज याला विरोध करल. देशातला एससी समाज इथे येणार, निवडणूक बंद पाडणार. आम्ही कायदेशीर मार्गाने निवडणूक स्टे घेणार आहे. पूर्ण पुण्याच्या निवडणुकीला ह्याचा परिणाम होईल. मी नागरिकांची माफी मागतो की तुमचा वेळ आणि पैसा हे यंत्रणा चुकीच्या मार्गाने वापरते, आणि मी उमेदवारांची पण माफी मागतो सगळ्या पक्षांच्या, की तुम्ही केलेला खर्च वाया जाणार आहे. जास्त खर्च करू नका. रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.